महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भूमिपुत्रांच्या भावनेशी खेळ। उरणमध्ये सिडकोच्या कारवाई विरोधात नागरिक आक्रमक। उरण परिसरातील मुळेखंड, कोळीवाडा, कुंभारवाडा येथे सिडकोची तोडक कारवाई। स्मशानभूमी पाडल्याने स्थानिकांमध्ये संताप, तणावाचे वातावरण। उरण परिसरातील मुळेखंड, कोळीवाडा आणि कुंभारवाडा येथील सिडको येण्यापूर्वी 4 पिढ्यांपासून असणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांकडून अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या स्मशानभूमीच्या बांधकामावर सिडको प्रशासनाने धडक कारवाई करत ते पाडून टाकले आहे। सिडकोच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे स्थानिक मुळेखंड ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सिडको प्रशासनाच्या वतीने नवी मुंबई आणि नैना क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे आणि आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे। सिडको अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर स्मशानभूमीचे बांधकाम हे सिडकोच्या अधिकृत मंजुरीशिवाय विकास आराखड्याच्या नियमांचे उल्लंघन करून करण्यात आले होते। त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून आणि संबंधितांना पूर्वसूचना देऊनच ही कारवाई करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। दुसरीकडे स्थानिक ग्रामस्थ आणि कोळीवाडा कुंभारवाडा कमिटीने सिडकोच्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। स्थानिकांचा आरोप आहे की हा परिसर आमचा पारंपरिक कोळीवाडा व गावठाण भाग आहे। येथील स्मशानभूमी ही कित्येक दशकांपासून पूर्वजांच्या काळापासून धार्मिक व पारंपरिक विधींसाठी वापरली जात आहे। खऱ्या अर्थाने सिडको परिसरामध्ये असणाऱ्या बेकायदेशीर इमारती किंवा बांधकामांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई न करता किंवा उरण शहर परिसर असे द्रोणागिरी रस्त्यावर सुरू असणारे आठवडे बाजार कोणाच्या आशीर्वादाने चालत आहेत त्यावर कोणती कारवाई न करता व तिकडे कानाडोळा करून हे अधिकारी फक्त आम्ही काहीतरी कारवाई केली म्हणून गावातील अनेक वर्षांपासून असणारी ही स्मशानभूमी पाडताना प्रशासनाने स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता कोणतीही पर्यायी जागा उपलब्ध न करून देता ही कारवाई केली आहे। ही थेट स्थानिक भूमिपुत्रांच्या धार्मिक भावनांची केलेली क्रूर थट्टा असून सिडकोची केवळ दादागिरी व दडपशाही सुरू आहे। कारवाई दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सिडकोच्या सुरक्षा पथक आणि पोलीस ठाण्याचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। स्थानिक महिला आणि तरुणांनी जेसीबी मशीन अडवून प्रशासनाचा निषेध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या सदर जागा सिडकोने आपल्या ताब्यात घेतली असली तरी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। जोपर्यंत सिडको प्रशासन किंवा सरकारी यंत्रणा स्थानिक रहिवाशांना हक्काची आणि सर्व सुविधायुक्त अशी नवीन पर्यायी स्मशानभूमी मंजूर करत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी दिला आहे। वेळ आल्यास गावात एखादी दुर्घटना होऊन जर मयत झाले तर ते प्रेत सिडको ऑफिसमध्ये घेऊन जाऊ असाही इशारा यावेळी देण्यात आला। या संवेदनशील प्रकरणात आता सिडको प्रशासन व राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण उरण आणि नवी मुंबई येथील भूमिपुत्रांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम उरण। तुम्ही कशाला बोलता? आमचा संबंध त्यांच्याशी आम्ही गेलो का अंगावरती गेलोय का? आणि अंगावरती गेलोय नाही ना, आम्ही लांबूनच चर्चा करतोय ना, आम्ही लांबूनच चर्चा करतो साहेब, आम्ही लांबून चर्चा करतो। आम्ही सरपंच साहेब बोलतील त्यांना, तुम्ही पण काय नका बोला, आम्ही पण काय नका बोला, तुम्ही काय नका बोला, आम्ही पण कोणी मत करला आई विचारायला पाहिजे होतं या अधिकाऱ्या साहेब। आता ही जशी बरोबर त्याला विचारायला बोलणी चालू आहे आम्हाला स्मशान बाजून द्या, तुम्ही तोडलं तोडू द्या, झाली गोष्ट। आणि जागा काय बाजूला जागा नसली अजून आम्ही आज ठरवलं ना, एक मिनिट, आज ठरवलं ना 6 महिन्यानंतर टेंडर प्रोसिडिंगला 6 महिन्यानंतर ते अलॉट होणार। मला माहिती आहे, मी सरपंच आहे म्हणून मला माहिती, त्याला विचारा। जर आज त्यांनी आपण प्रपोजल मान्य केला त्याला स्मशानभूमी तसं साईडला बांधून जागा का किती महिने जातील? 6 महिने। आमची काय उद्या प्लॉट फोडला त्याने, तिथे उद्याची उद्या काय बिल्डिंग होणार आहे का? 4 महिने थांबा, तिथं बांधा नंतर